नमस्कार. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्ध सुरू होण्याआधीचा भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आता एका अशा अत्युच्च टप्प्यावर चाललाय जिथे अर्जुनाला परमोच्च अशा स्वरूपाचं ज्ञान मिळणार आहे. आजपर्यंत जगातल्या कोणत्याही व्यक्तीला जे बघता आलं नाही ते बघता येणार आहे. पण एवढं सगळं असतानाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्जुनाला उपदेश होत असतानाही त्याच्या मनातल्या शंका, उत्सुकता या सगळ्या काही संपत नाही आहेत. त्याला सारखं वाटतंय की अजून जाणून घेतलं पाहिजे, अजून जाणून घेतलं पाहिजे. कसं असतं ना की जेव्हा आपण मंदिरात जातो बघा, म्हणजे खूप वाट बघून बघून मंदिरात जातो आणि मंदिरात आपण देवाच्या गाभाऱ्याच्या समोर आलो की ती मूर्ती आपल्याला दिसत असते. ती मूर्ती बघत 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 असा हात जोडत आपण पुढे सरकत असतो आणि जवळ जाऊन दर्शन होतं. म्हणजे पंढरीला तुम्ही कधी पांडुरंगाच्या दर्शनाला जा, रांगेत त्या वळलात तुम्ही की जे दर्शन विठ्ठलाच्या मूर्तीचं सुरू होतं, वारकरी असा आपला हात जोडत पांडुरंगा आलो रे म्हणत पुढे 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 सरकत असतो. आणि जेव्हा तो पुढे येतो, मूर्तीच्या जवळ जातो, त्याच्या पायावर डोकं ठेवतो, हात लावतो आणि त्याला वाटतं झालं, आपलं आयुष्य धन्य झालं, ज्याची इच्छा होती ते केलंय, आपण पुन्हा एकदा दर्शन घ्यायला आलोय. पण परतताना पुन्हा 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 मागं वळून पाहत असतो. एक तर सरकताना जातो, पाठमोरा होत नाही आणि पुन्हा पुन्हा मागं वळून पाहत असतो. म्हणजे दर्शन झाल्याचा आनंद असतो पण पुन्हा पुन्हा ते बघावं वाटतं. तृप्तता असते पण ती तृप्तता सुद्धा विलक्षण असते. तशी अवस्था अर्जुनाची आहे. म्हणजे ती एक कविता आहे बघा, पिता तसारे गोड हिवाळा, मर्ढेकरांची असावी. आणि त्या मर्ढेकरांच्या कवितेमधली एक ओळ आहे आणि ती शेवटची ओळ अशी आहे, खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा. म्हणजे हिवाळ्याचा आनंद तर घेतला जातोय पण तो संपत असल्याचा भाव मनामध्ये आहे. आता संपलं की झालं असं वाटत राहतं. चहा घेताना कडाक्याच्या थंडीत जो भाव असतो, म्हणजे कपभर चहा आपल्या हातात असावा, वाफाळता गरम गरम, एक एक घोट घेताना विलक्षण आनंद वाटावा, प्रत्येक घोट घेताना मजा वाटावी. शेवटचे 2 घोट शिल्लक राहिल्यावरती चहा संपला आता हा भाव यावा, तरीही दुसरा घोट घेताना बरं वाटावं आणि शेवटचा घोट चहाचा घेताना सुद्धा बरं वाटावं. पण मनात खंत असते की संपलंय. तशी अर्जुनाची अवस्था आहे. म्हणजे अर्जुनाला ते पुन्हा पुन्हा आपल्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्यावं वाटतंय. अर्जुनाला भगवंताच्या तोंडून हे सगळं ऐकावं वाटतंय आणि अर्जुन पुन्हा पुन्हा भगवंताला विचारतोय, देवा श्रद्धा काय असते? श्रद्धा काय असते? कशाला म्हणायचं श्रद्धा? आणि भगवंतांनी सुद्धा चंगच बांधलाय भगवंतांनी. खरं तर अर्जुनाने शंका विचाराव्यात आणि त्या शंकाचं उत्तर भगवंतांनी देत राहावं. भगवंत खूप सोप्या पद्धतीनं सांगतात बघा, या श्रद्धा काय असते याचं उत्तर फार सुरेख आहे भगवंताकडून मिळालेलं. देव म्हणतात, स्वतःच्या अंतःकरणाप्रमाणे श्रद्धा असते. स्वतःच्या अंतःकरणाप्रमाणे श्रद्धा असते. जीवात्मा श्रद्धामय आहे. म्हणजे तुझ्या अंतःकरणाप्रमाणे तुझी श्रद्धा आहे. जीवात्मा हा श्रद्धामय आहे कारण त्याच्या अंतःकरणात कायम श्रद्धा वसत असते. ज्याची जशी श्रद्धा तसा देव असतो. ज्याची जशी श्रद्धा तसा देव असतो. आता कळलं का? जगात सर्वव्यापी आहे असं म्हणतात, त्याची विविध रूप का म्हणतात? त्याची विविध रूप आहेत. आपल्याकडं त्या 33 कोटीचे वेगवेगळे अर्थ सांगतात, आहे तोही अर्थ खरा आहे. पण त्यावेळेस 33 कोटीने, आता माझ्या माहितीप्रमाणे भारताची लोकसंख्या 130 कोटी असेल आणि जर जगाची लोकसंख्या अजून काहीशे कोटी असेल तर तेवढे कोटी देव. असं का? त्याचं उत्तर भगवंतानी गीतेमध्ये देऊन ठेवलंय. जशी ज्याची श्रद्धा तसा देव असतो, तसा मी असतो. म्हणजे जो जशी श्रद्धा ठेवेल तसा त्याला बघायला मिळतो. देवाची वेगवेगळी रूप. मला 4 हाताचा, कमंडलुधारी, करेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम बरा वाटतो. काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलू पद्म करेण शंखम, मला बरा वाटतो. तुम्हाला दिसेल.
कोणाला 3 चेहऱ्याचा दत्त आवडेल दिसतो, कोणाला एकमुखी दत्त आवडेल तसा आहे, कोणाला भगवंत सुदर्शन चक्रधारी बरे वाटतील तसे दिसतील, कोणाला तो माखन चोर चितचोर आवडेल तसा दिसतो, कोणाला तो कालिया मर्दन करताना आवडेल तसा दिसतो, कोणाला तो कंसाला मारताना आवडेल तसा दिसतो, कोणाला वृंदावनात राधिकेसोबत रास रचताना दिसेल तसा तो बरा वाटतो. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. कुठे वृंदावनातला रास खेळणारा, वृंदावनातला रंग खेळणारा, कुठे कालियामर्दन करणारा, कुठे अर्जुनाला रणभूमीवरती उपदेश करणारा असा कृष्ण आवडतो. कुणाला राम लक्ष्मणाचा भाऊ म्हणून आवडतो, कुणाला सियावर रामचंद्र की जय म्हणून लोकांना आवडतात, दशरथ नंदन म्हणून आवडतात, कौसल्यानंदन म्हणून आवडतात, रावणाचा वध करणारे म्हणून आवडतात. काय वेगळी रूप आहेत ना. ज्याचा जसा भाव, ज्याचा जसा भाव तसा देव असतो, आणि हा देव तुमच्या मनातल्या प्रमाणात हा दिसत असतो. याचं उत्तम उदाहरण आहे बघा, याचं उत्तम उदाहरण आहे. या मुद्द्यावर आपण बरीचशी विस्तारानं चर्चा करणार आहोत, अजून एक भाग होईल कदाचित. ज्याचा जसा भाव त्याचं एक उत्तम उदाहरण पुराणाच्या मध्ये आहे, भक्त प्रल्हादाचं. म्हणजे नरसिंह अवताराचं कारण लोक वेगवेगळं सांगतात. म्हणजे अर्धा नर अर्धा सिंह, मग तो रूप कशा करता घेतलं तर हिरण्यकश्यपूला वरदान मिळालं होतं, तुला ना माणूस मारू शकेल ना प्राणी मारू शकेल म्हणून तसा आला. मग तुला ना बाहेर घरात मारता येईल ना घराबाहेर मारता येईल, ना आकाशात मारता येईल ना पाताळात मारता येईल, ना सकाळी मारता येईल ना दिवसा मारता येईल ना रात्री मारता येईल. या सगळ्याचं उत्तर काय आलं? जसा ज्याचा भाव तसा देव. म्हणजे तो नर झाला, सिंह झाला, तो नरसिंह झाला. त्याने ना अस्त्रानं मारलं ना शस्त्रानं मारलं, नख काही अस्त्र शस्त्र नाहीयेत. मला वाटतं बहुतेक स्त्रियांना नख हे शस्त्र नरसिंहाच्या पासूनच कळलेलं असावं. गमतीचा भाग सोडू, घरात मारलं ना बाहेर मारलं, उमऱ्यावर मारलं. उमऱ्यावर बऱ्याच गोष्टी करू नये असं आजही म्हणतात. म्हणजे शिंकू नका, उमऱ्यात बसू नकोस, हे आपल्याकडे सांगतात ना, ते कारण आहे. संध्याकाळी मारलं, तिन्ही सांजेच्या वेळेला, सूर्य उगवताना आणि मावळ म्हणजे उगवलेला नसताना, म्हणजे पूर्णतः हे दिवस नसताना आणि रात्र झालेली नसताना, अशा संध्याकाळी त्याला मारलं. हे सगळं आपण बघतो. जसा ज्याचा भाव तसा देव. पण त्याच्यापेक्षाही एक मोठी गोष्ट आहे. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला विचारलं, तुझा देव कुठे आहे? तो म्हणतो सगळीकडे आहे. म्हणजे कुठेही आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, दगडात आहे, मातीत आहे, भिंतीत आहे, सगळीकडे आहे. या खांबात आहे का? हो आहे. मग फोडू, येईल देव बाहेर. फोडा, येईल बाहेर. आणि धाड कर्म फोडल्याबरोबर त्यातून नरसिंह बाहेर आहे. जसा ज्याचा भाव तसा देव, आणि तिथे देव. दगडालाही देवपण करणारी माणसं कमी नाही आहेत. जसा ज्याचा भाव तसा देव, तो तिथे तिथे बघायला मिळतो. ज्याला जसा हवाय तसा बघायला मिळतो. कारण त्याचं कारण श्रद्धा असतं. ही श्रद्धा काय आहे पुढच्या भागात बघूया. नमस्कार.